जर तुम्ही किड्स कलेक्शन ठेवलं असेल आणि त्यामध्ये जर काहीतरी वेगळे कलेक्शन जर नसतील ठेवले, म्हणजे की ट्रेंडिंग कलेक्शन जर नसतील ठेवले, तर तुमच्या दुकानासाठी खूप नुकसानदायक असणार आहे. नेमकं का? तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही कव्हर केला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार. तर मंडळी, तुमच्यासाठी खास मी बॉईज किड्सचं कलेक्शन घेऊन आली आहे, जे तुम्ही तुमच्या दुकानात ऍड केलं असेल, पण मी जे दाखवणार आहे ते नसतील तुम्ही ऍड केलेलं. पहिलं तुम्ही कलेक्शन बघा. बॉईज मध्ये खूप सुंदरसं तुम्हाला ब्लेझर आणि कोटीचं यामध्ये कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे. पूर्ण याच्यामध्ये जे आहे मोठ्यांचं 3 पीस 5 पीसचं कलेक्शन असं सेम तसंच तुम्हाला याच्यामध्ये जे आहे पूर्ण लहान मुलांमध्ये सुद्धा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला साइजेस व्हरायटीज भरपूर घेणं गरजेचं आहे. कसं आहे ना, आता लग्नाचा सीझन आहे, तर लग्नाच्या सीझन मध्ये हे असे कलेक्शन जास्त सेल होतात आणि तुमच्या दुकानाला जर नुकसान नसेल करून घ्यायचं तर तुम्ही नक्कीच हे कलेक्शन ठेवा. ज्यामध्ये अजून दुसरं कलेक्शन आहे खूप सुंदर. तुम्हाला याच्यामध्ये ब्लेझरचं कॉन्सेप्ट दिलाय, कोटीचं जे कॉन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये शर्ट पण दिला आहे खूप सुंदर. त्यावर तुम्हाला बॉटम पण मिळणार आहे. एवढे छान कलेक्शन आहे मंडळी की व्हरायटी तुम्हाला ठेवल्या कस्टमर म्हणतील की नाही, खूप सुंदर कलेक्शन आहे आणि व्हरायटीज एक नंबर तुम्ही दिली आहे. रेंज वाईज क्वालिटी वाईज सर्व कलेक्शन बेस्ट आहेत. त्यानंतर आपण बघूया टी शर्ट पॅटर्न. तुम्ही बघू शकता टी शर्ट मध्ये खूप सुंदर मटेरियल आहे आणि त्यासोबत तुम्हाला ब्लॅक कलरची अशी छोटीशी जीन्स मिळून जाणार आहे. आणि मुलांमध्ये इतके छान छान कपडे असतात की तुम्हाला चांगल्यात चांगली मार्जिन सुद्धा मिळू शकते. हा बिझनेस असा आहे की कमी बजेट मध्ये मोठा आपल्याला बेनिफिट देऊन जात असतो. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला गर्ल्स किड्सचं कलेक्शन हवं असेल किंवा बॉईजचं किड्स कलेक्शन हवं असेल तरी तुम्ही परचेस करू शकता. तुम्हाला पार्टी वेअर हवंय किंवा डेली वेअरच्या हिशोबाने हवंय तरी तुम्ही या ठिकाणातून कलेक्शन घेऊन जाऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला हे टी शर्ट पॅटर्न आहे आणि खूप सुंदरशी यावर जीन्स पॅटर्न तुम्हाला मिळून जाणार आहे. हे कलेक्शन एवढे जबरदस्त आहे की लग्नाचा आता सीझन स्टार्ट झालेला आहे आणि बऱ्याच लोकांनी व्यवसाय स्टार्ट करण्याचा विचार केलेला आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात काय करायची, तर तुम्ही एक आपल्या कपड्याच्या बिझनेस पासून सुरुवात करा. ज्यामध्ये अजून एक कलेक्शन आहे खूप सुंदर. तुम्ही बघू शकता विंटर मध्ये स्वेट टी शर्ट टाइप तुम्हाला हा टी शर्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला छानपैकी लॉंग पॅन्ट अशी मिळणार आहे जीन्सची. तुम्ही बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी जे आहे लहान मुलांमध्ये कलेक्शन तुम्हाला मिळत असतात सेट टू सेट. एवढं लक्षात ठेवा, या ठिकाणी सिंगल पीस कुठलाच मिळत, घ्यावं लागतं आपल्याला बंच वाईज. तुम्ही म्हणाल बंच वाईज का? कारण की आता जस्ट एक कस्टमर आले होत्या, 2 महिला आल्या होत्या. त्यांनी साड्या पर्चेसिंग केल्या, पण त्यांना लहान मुलांसाठी एक एक सिंगल सिंगल पीस हवे होते. पण काय असतं ना, अजमेरा फॅशन तुम्हाला जे कपडे देतं ते होलसेल बंच टू बंच देत असतं. म्हणजे की सिंगल पीस मध्ये अजमेरा फॅशन डील करत नाही. एवढं लक्षात घ्या. ज्या लोकांना बिझनेस करायचा आहे त्यांना विचार आला आहे की बिझनेस करावा, तर तुम्ही अजमेरा फॅशनला भेट द्या आणि कलेक्शन परचेस करा सेट टू सेट. ज्यामध्ये आपण शॉर्ट स्लीव्ह सोबत पण हे टी शर्ट बघूया, खूप सुंदर आहे. त्यावर तुम्हाला ही जीन्स मिळणार आहे शॉर्ट वाली, खूप सुंदर. लहान मुलांचे एवढे छान छान कलेक्शन असतात मंडळी. बंच टू बंच इथून कलेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला एक प्लस पॉईंट सांगते की ज्यामध्ये तुम्हाला साइजेस वेगवेगळ्या मिळत असतात. प्राइस तुम्हाला एकच असते आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्राइस मध्ये तुम्हाला सेल करण्याचा चान्स असतो. कसं असतं ना, कस्टमरांना माहिती नसतं की जे तुम्ही प्रॉडक्ट इथून घेऊन जात आहात ते तुम्ही एका प्राइसचे घेऊन जातात. कारण कस्टमरला जेव्हा तुम्ही सांगणार ती साईज प्रमाणे तुम्ही प्राइस लावू शकता. या ठिकाणी पहिले तुम्ही कलेक्शन चेक करू शकता. पूर्ण या ठिकाणी जे आहे थर लागलेला आहे उंचपर्यंत. म्हणजे जर तुम्हाला बॉक्स पॅकेजिंग हवी असेल, लूज पॅकिंग हवी असेल तरी तुम्ही घेऊ शकता. तसं बघायला जर गेलं तर किड्स फक्त 26 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे. हे सर्व कलेक्शन जे होते फक्त बॉईज किड्सचं कलेक्शन दाखवलं होतं. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही व्हरायटी तुम्हाला अजून बघायची असेल तर नक्की मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर तोपर्यंत नमस्कार.